हॅलो. तुम्ही कधी जंगल सफारीवर गेले आहे का? किंवा तुम्हाला माझ्यासारखं गिर्यारोहण करायला आवडतं का? मला तर खूप आवडतं बुवा. आता जर तुम्ही माझ्यासारखेच असाल आणि वाटेत इकडे तिकडे डोकावून बघत असाल तर तुम्हाला काही दगडांवर किंवा झाडाच्या खोडांवर हिरव्या रंगाचे मऊ गुच्छ चिकटलेले दिसतील. तुम्हाला माहिती आहेत का हे काय आहेत? तर हे आहेत मॉस, जे ब्रायोफायटा गटाचे सदस्य आहे आणि हेच जमिनीवरील पहिली वनस्पती आहे. आता आपण मागील व्हिडिओमध्ये शेवाळाबद्दल बोललो होतो, ज्यांना पाणी खूप आवडतं आणि त्यामुळे त्यांनी पाणी सोडलं नाही. पण पाण्यातलं जीवन सोपं नाही. पाण्यामध्ये गर्दी झाली, त्यामुळे पोषक तत्व शोधणं कठीण झालं आणि पाण्यात सर्वत्र शिकारी होते. अजून सागराच्या तळाशी पुरेसा सूर्यप्रकाश सुद्धा मिळत नव्हता. म्हणजे सूर्यप्रकाश फक्त पृष्ठभागावरच पोहोचत होता. त्यामुळे काही धाडसी शेवाळांनी जमिनीवर येण्याचा निर्णय घेतला आणि काही वनस्पती पाण्याच्या तुलनेतल्या या जमिनीवरच्या कोरड्या परिस्थितीशी जुळवून नाही घेऊ शकल्या. पण ज्यांनी या नवीन जीवनासाठी आवश्यक असलेले वैशिष्ट्य विकसित केले त्यांची प्रोटोब्रायोफायटामध्ये उत्क्रांती झाली आणि त्यानंतरच ब्रायोफायटामध्ये रूपांतर झालं. तर आज आपण या ब्रायोफायटांनी जमिनीवर जगण्यासाठी काय रूपांतरण केलं किंवा काय ॲडॅप्टेशन्स केले याचा अभ्यास करूया. या शेवाळांच्या तुलनेत ज्या पाण्यात वाढतात, जमीन ही खूपच कोरडी होती. त्यामुळे ब्रायोफायटांना या नवीन वातावरणात स्वतःला आर्द्र ठेवावं लागलं. त्यासाठी त्यांनी एक युक्ती वापरली. त्यांनी मुळासारखे मुलाभ विकसित केले, ज्यांनी या ब्रायोफायटांना ओलसर दगड, माती किंवा झाडांच्या सालीला पकडून ठेवण्यासाठी मदत केली आणि त्यातूनच पाणी आणि खनिज शोषण्यासाठी मदत केली. ब्रायोफायटांनी खोडासारख्या रचना, ज्याला आपण सीटा म्हणतो, या विकसित केल्या. सोबतच त्यांनी पानासारख्या रचना, ज्याला फायलिड्स असं म्हणतो, या सुद्धा विकसित केल्या. या पानासारख्या रचनांनी त्यांना पाणी शोषून घेण्यासाठी मदत केली आणि प्रकाश संश्लेषण केलं, म्हणजे अन्न तयार केलं. पण एक गोष्ट अजूनही राहिली. या ब्रायोफायटांमध्ये वहन प्रणाली नव्हती, म्हणजेच अन्न किंवा पाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही प्रणाली नव्हती. त्यामुळे जरी हे ब्रायोफायटा मातीमधून पाणी आणि खनिज शोषू शकत होती, तरी वनस्पतींच्या सगळ्या भागांपर्यंत पोहोचवू शकत नव्हते. म्हणूनच हे ब्रायोफायटा लहान वनस्पती राहिले आणि त्यांची उंची कमी राहिली. त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळू शकत नव्हता. सोबतच यांना फलनासाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे ते ओलसर आणि अंधुक जागी वाढू शकत होते आणि म्हणूनच ते जमिनीवर पूर्णपणे वस्ती करू शकले नाही. एवढं सगळं असताना देखील या ब्रायोफायटांमध्ये एक खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्या पहिल्या वनस्पती होत्या ज्यांनी पर्णरंध्र किंवा स्टोमॅटा विकसित केला. आता हे पर्णरंध्र काय आहेत? तर ही तोंडासारखी लहान छिद्र आहे, जे त्यांना ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यासारख्या वायूंची देवाणघेवाण करायला मदत करतात. आणि हे पर्णरंध्र विकसित करणं हे खूप मोठं पाऊल होतं, कारण शेवाळाच्या काळात वायूंची देवाणघेवाण ही परासरण प्रक्रियेने होत होती. तर या पर्णरंध्रांनी या ब्रायोफायटांना प्रकाश संश्लेषण करण्यासाठी आणि कोरड्या हवेत जगण्यासाठी आवश्यक असलेलं श्वासोश्वासावरचं नियंत्रण दिलं आणि अशा प्रकारे ब्रायोफायटांमध्ये पर्णरंध्र किंवा स्टोमॅटा विकसित झाला. आता या ब्रायोफायटाचे 3 प्रमुख प्रकार आहेत आणि याची प्रत्येकाची अशी स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. आपण सुरुवात मॉस पासून करूया. हे मॉस काय करतात? तर पीट मॉस यासारखे मॉस वातावरणातील अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड कमी करतात, ज्यामुळे जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंगची गती मंदावते. दुसरा प्रकार म्हणजे लिव्हरवॉर्ट्स. हे खडकांचे मातीत रूपांतर करतात आणि झाडाच्या निर्जीव खोडांचे विघटन करतात, ज्यामुळे पोषक तत्व हे मातीला परत मिळतात. सोबतच हे पक्ष्यांना घरटं बनवण्यासाठीचं साहित्य पुरवतात. आणि शेवटचा प्रकार म्हणजे हॉर्नवॉर्ट्स. हे मुख्यतः उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतात. त्यांच्यामध्ये शिंगांसारखी वाढ असते
म्हणून यांना हॉर्नवर्ड्स म्हणतात. आणि हे जीवाणूंशी परस्पर उपयोगी भागीदारी करतात, ज्यामुळे त्यांना नायट्रोजन सारखे पोषक घटक मिळण्यासाठी मदत होते. आता हे ब्रायोफायटा अशी वनस्पती आहेत जे कोणत्याही वातावरणाशी आणि कोणत्याही परिस्थितीशी चटकन जुळवून घेऊ शकतात. ते गोठवणाऱ्या हिवाळ्यांमध्ये सुद्धा जगू शकतात आणि बहुतेक वणवे किंवा पूर आल्यानंतर पुन्हा उगवणारी ब्रायोफायटा ही पहिली वनस्पती आहे की नाही ब्रायोफायटा वैविध्यपूर्ण. पण हे इतके वैविध्यपूर्ण असले तरीही त्यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे ब्रायोफायटा प्रजनन करताना बीजाणूंचा उपयोग करतात, म्हणजेच बीजाणूंद्वारे प्रजनन करतात. आता तुम्हाला प्रश्न असेल की हे बीजाणू तयार कसे होतात, तर ब्रायोफायटा त्यांच्या पानासारख्या असलेल्या रचनांच्या पृष्ठभागावर 2 कक्ष तयार करतात, एक नर आणि एक मादी. नर कक्षामध्ये शुक्रपेशी तयार होतात, तर मादी कक्षामध्ये अंडपेशी तयार होतात. या नर कक्षामध्ये तयार झालेल्या शुक्रपेशींना मादी कक्षामधील अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोहण्याची आवश्यकता असते आणि म्हणूनच या ब्रायोफायटांना प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता असते. आता या शुक्रपेशी एकाच मॉसच्या असू शकतात किंवा दुसऱ्या मॉसच्या असू शकतात आणि हे ब्रायोफायटा जमिनीवर राहतात, पण यांना फलनासाठी पाण्याची गरज असते, त्यामुळे यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर किंवा अँफिबियन्स म्हटले जाते. आणि हेच कारण आहे की ब्रायोफायटा ओलसर आणि दमट ठिकाणी वाढतात. त्यांची उंची कमी असते आणि हे पाण्याच्या जवळ असतात. एकदा का शुक्रपेशी अंडपेशीपर्यंत पोहोचल्या की त्यांच्यामध्ये संयोग होतो आणि हे सगळं मादी प्रजनन संस्थेमध्ये होतं. संयोग झाल्यानंतर फलन होतं आणि युग्मनज निर्मिती होते. हे युग्मनज एका पातळ लांब दांड्यासारख्या संरचनेत वाढते आणि याच्या टोकावर एक बीजाणू कोश असतो. ही संरचना आयुष्यभर त्याच्या जनक वनस्पतीला जोडलेली असते आणि जेव्हा हे मोठं होतं तेव्हा या बीजाणू कोशामधील पेशी बीजाणू तयार करतात, ज्या वाऱ्याने वाहून नेल्या जातात. जेव्हा एखादा बीजाणू एखाद्या चांगल्या आणि ओलसर जागी पडतो तेव्हा तो रुजतो आणि नवीन ब्रायोफायटाला जन्म देतो. अशा प्रकारे ब्रायोफायटा स्वतःची संख्या वाढवतात. ब्रायोफायटाची उदाहरणं म्हणजे फ्युनेरिया, मार्केशिया आणि अँथॉसिरॉस. तर हीच सगळी आहे ब्रायोफायटाची माहिती. आपण एक छोटासा सारांश बघूया. ब्रायोफायटा हे जमिनीवरील पहिली वनस्पती आहेत आणि हे दमट आणि ओलसर जागी वाढतात. त्यांनी मुळासारख्या रचना मुलाब, खोडासारखी रचना सीटा आणि पानासारख्या रचना फायलिड्स या विकसित केल्या. मुलाब यांना पाणी शोषण्यासाठी मदत करतात. यांच्यात वहन प्रणाली नाही, त्यामुळे यांची उंची लहान आहे. हे पर्णरंध्र किंवा स्टोमॅटा विकसित करणारे पहिले वनस्पती आहेत. यांचे 3 गट पडू शकतात. पहिला म्हणजे मॉस, ज्याचं उदाहरण आहे फ्युनेरिया. दुसरा म्हणजे लिव्हरवॉर्ट्स, ज्याचं उदाहरण आहे मार्केशिया. आणि तिसरा म्हणजे हॉर्नवर्ड्स, ज्याचं उदाहरण आहे अँथॉसिरॉस. आणि सगळ्यात शेवटी ब्रायोफायटा हे प्रजननासाठी बीजाणूंचा उपयोग करतात आणि यांच्यामध्ये शुक्रपेशींना अंडपेशीपर्यंत पोहोचण्यासाठी पोहण्याची गरज असते, ज्यामुळे यांना पाण्याजवळ राहावं लागतं. याचमुळे यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर किंवा अँफिबियन्स म्हटलं जातं. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.